निश्चितच शशिकांत घोगेच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास या ठिकाणी झालेला आहे. 10 वर्ष आपली सेवा करण्याचं काम शशिकांत असेल. अशा यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांना विनंती करण. आणि रावसाहेब पाटील दानवे दादा यांना साधन सामुग्री लागती ती आपल्या घरात नाही आहे. हे जालना शहर आहे. शहरासारख्या ठिकाणी आपल्या भीतीत 2-4 डबे लटकेच राहायचे पाठ राज नव्हते. पाहुणा आला का कुठं जाऊ आपण डब्बा घ्या आणि तिकडे जिकडं सापडा तिकडं. मोदीजींना हर घराला 12,500 रुपये दिले टॉयलेटला. सगळ्यात पहिलं काम केलं. हागणदारी मुक्त देश करून टाकला. गोष्ट छोटी आहे पण जगाच्या पाठीवर लाद जायचा धंदा होता हा. हागणदारी मुक्त झाला देश आपला. 12,500 रुपये प्रत्येक घराला. जिथं नाही त्याला. मला सांगितलं गरीब आहे ना, या गरीबाला 5 किलो धान्य राशन मधून मोफत द्यायचं. कोण कोण राशन मधलं धान्य उचलतं वर हात करा जरा. राशन मधलं काही काही लाजू राहिले बरं का. लाजू नका. हे तू उचलत दे तू का वर हात नाही कर तू. नाही दोन्ही बी हात कर मग. हे पहा राशन धान्य मिळतं ना. मी त्या खात्याचा मंत्री होतो. 2700 रुपये क्विंटल गहू आम्ही खरेदी करत होतो आणि तुम्हाला मोफत देत होतो. मोदीजी बजेटमधून 2 लाख कोटी रुपये गव्हाला देत होते आणि तुम्हाला मोफत देत होते गहू. त्या खात्याचा मी मंत्री होतो. मग 14च्या अगोदर देत होतं का नाही. 14च्या अगोदर टॉयलेटला पैसे देत होतं का नाही. केवळ एवढ्यावर नाही थांबले मोदीजी. मोदीजींना एक नवीन योजना काढली आता. प्रधानमंत्री सूर्यघर योजना. जे जे गरीब आहे ते 80 कोटी मी जे सांगितले जे राशनचा धान्य उचलतात ते गरीब आहेत. त्यांच्या घरावर आता सोलर पॅनल बसवणार आहे. त्यांना वीज बिल यायचं कामच नाही बा. 1 कोटी लोकांच्या घरावर बसवणार. प्रधानमंत्री सूर्यघर योजना. बघा कशी कल्पना आहे तुमचा. विजेचं बिलच येणार नाही तुम्हाला आता. 2014च्या अगोदर होतं का हे नाही. केवळ एवढंच नाही. मोदीने सांगितल्या महिला आहेत. ह्या महिला आहेत. अजून एक सवय म्हणून सांगू राहिलो. या सरपणात शेतातून फोकणीला चूल फेकतात. नाकात जातं, तोंडात जातं, डोळ्यात जातं. फेफडे खराब होते, डोळे खराब होते. 10 कोटी महिलांना 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन द्यायचं. 100 रुपयात. कोणला एखाद्याने उच्चारला का मला सांगा आपल्याकडे गॅस कनेक्शन. हे बाई आहे पा. आई इकडे ये तू. श्रीमंत होती वर हात करीत होती. गॅस आला तर कमालच आहे. 100 रुपयात गॅस कनेक्शन. गॅस 100 रुपयात येत नाही. गॅसची किंमत आहे 6,000 रुपये. पण 100 तुमचे आणि 5,900 मोदीजी बजेटमधून टाकत होते आणि मग गॅस देत होते. आता एवढं झाल्याच्या बाद घर चालवावं लागतंय. बुवा तर सकाळीच नोकरीवर निघून जातो, कोण्या कामावर जातो. दिवसभराचा खर्च कसा काढायचा बबनरावला विचारा. मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा प्रमुख होतो. जाहीरनामा बनवत असताना या बबनरावना या साऱ्या आमदारांना सांगितलं की लाडकी बहीण योजना सुरू करा. आता तरी वर हात करा. कोण कोण पैसे उचलतात. कोण कोण उचलतात लाडक्या बहिणीचे पैसे. महिला नोकरीवाले दिसत्या बऱ्याच त्याच्यामुळे जमत नाही केला. 1500 रुपये लाडक्या बहिणीला. आणि आता उद्या पेपरमध्ये एक पत्र टाकणार आहे मी. संक्रांत आली, महिलाचा सण आहे. 3,000 रुपये एकदाच देतो 2 महिन्याचे. काँग्रेसनं पत्र दिलंय आता सरकारला आणि कोर्टात गेले काँग्रेस काय की निवडणुकीच्या टेमामध्ये हे 3,000 रुपये महिलाला देऊ नका. आता एक पहा ही गोष्ट का देऊ नका. त्याचा अधिकार आहे. पहिलेच मंजूर व्हायले, आता मंजूर करू आलो का नाही. पण सकाळची टेमात देऊ नका निवडणूक गेले. मग माझं सरकारला असं म्हणणं आहे जर या महिलाची 100, 500, 1500 रुपये पाठवायचे नाही. कर्मचाऱ्याचा पगार थांबणार आहे का भाऊ. तो बी तर पगारच आहे. ही पगारासारखाच खेळ आहे. मग थांबवायचे तर सगळेच थांबवले पाहिजे. नाही महिलांचे थांबवा. कारण
पहिल्यापासून त्याला वाटतं या महिलाला पैसे देऊ नका, ह्या भाजपला मतदान देणार आहे. अरे महिला भाजपलाच मतदान देणार आहे. 11 वर्षीय देशाची प्रधानमंत्री इंदिरा गांधी राहिली. 71च्या निवडणुकीत तिनं घोषणा केली होती मी गरिबी हटवणार आहे. नाही हटली गरिबी, सारे गरीब एक झाले. आणि 2014ला गरिबाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करून टाकला पहा. आणि त्यात मोहाबी खेळ जमला. ते तर जालन्याला कधी मंत्रीपद भेटावं राजा केंद्रातलं मला सांगा बरं तुम्ही. हा कधी भेटणार आहे? आता झाला कल्याण, घ्या करून कल्याण तुमचं. हा त्याच्यामुळं हे डोक्यातून काढून टाका. 14च्या नंतरचं मोदीचं सरकार सांगितलं, सवलती सांगितल्या. 14च्या अगोदरच्या काँग्रेसने येऊन सांगा या स्टेजवर की आम्ही बी देत होतो सरकार गरीबाला, काही देत नव्हते गरीबाला. हा देश गरीबाचा आहे. तुम्ही वर हात करून सांगितलं मला. सिमेंटचा रस्ता आहे, इथून नागपूरला जा सिमेंटचा रस्ता आहे, इथून मुंबईला जा सिमेंटचा रस्ता आहे, इथून देऊळगाव राजा मार्गे राजूर मार्गे गेले की पार फुलंब्रीहून खुलताबादला जा सिमेंटचा रस्ता आहे, आजीन ठेवून बुलढाण्याला जा सिमेंटचा रस्ता आहे. माझाच मतदारसंघ आहे तो. हर्सुलहून जळगाव लोक सिमेंटचा रस्ता आहे, माझाच मतदारसंघ आहे तो. संभाजीनगरहून पैठणला जा सिमेंटचा रस्ता आहे, हसनाबादहून भोकरदनला जा सिमेंटचा रस्ता आहे. 6,000 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते आणलेत ना. या शहरात 200 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते आणले. काही रस्ते होते का आपल्या शहराचे मला सांगा तुम्ही? ते रेल्वे स्टेशनचा रस्ता होता का? 6,000 कोटीचे रस्ते जोडलेत. 200 कोटी शहराला आणले, 90 कोटी पिण्याच्या पाण्याला आणले. रेल्वे मंत्री केलं तुम्ही मला. जा स्टेशनला, निजाम काळातलं पत्राचं उखडून फेकलं म्या, नवं बांधलं 200 कोटी रुपयाचं. मी बोलतोय जाऊन पहा. पूर्वी आपली रेल्वेची लाईन कशी होती? मनमाड पासून नांदेड लोक एकच पट्टा, इकडून निघली रेल्वे तिकडून याचं कामच नव्हतं. काऊन? ते एकानंच चालले ऍक्शन करता का रस्त्यात. दुरीकरणाला 3,000 कोटी रुपये दिले म्या. दुरीकरणाचं काम सुरू आहे. आता इकून बी जाईन तिकून बी येईल. दुहेरी फक्त स्टेशनच देऊ उभी राहायपुरती 3,000 कोटी दिले. 100 कोटीची पीट लाईन बांधली जालन्याला. जालन्यापासून जळगावपर्यंत 7,106 कोटीचा रस्ता मंजूर केला. तुमच्या गावात मेडिकल कॉलेज नव्हतं. आपले मुलं मेडिकलला बाहेर जिल्ह्यात जायचे. मेडिकल कॉलेज आणलं जालन्याला. ICT कॉलेज देशात 3च आहे. एक भुवनेश्वर, दुसरं मुंबई आणि तिसरं जालना. बेंगलोरच्या कलकत्त्याच्या माणसाला जर असं वाटलं की माझा मुलगा ICT कॉलेजला टाकायचा, त्याला जालना शोधावं लागणार आहे नकाशावर. जालना कुठेही जायचा रस्ता कसा आहे? 3च कॉलेज देशात. तुम्ही म्हणता 3च काहून? या कॉलेजमध्ये गेल्यावर नोकरी नाही लागत, उद्योगपती तयार होतात. टाटा, बिर्ला, मफतलाल, गरवारे, अदानी, अंबानी ह्या कॉलेजमध्ये शिकलेत. त्यांच्या कंपन्यात नोकऱ्या करणारे 25 लाख 50 लाख पगारवाले या कॉलेजमध्ये शिकलेत. ते कॉलेज तुमच्या गावाला आणलं. 500 करोड ड्रायपोर्ट आणला. या फेब्रुवारीमध्ये चालू होतोय. मग मी ड्रायपोर्ट आणला, ICT कॉलेज आणलं, मेडिकल आणलं, 200 कोटीचे रस्ते आणले, रेल्वे स्टेशन बांधतो. 7,000 कोटीचा रोड जळगावचा चालला. 100 कोटीची पीट लाईन केली. 3,000 कोटी रुपये दुरीकरणाला दिले. मला कोण पाळलं? भल्या माणसाव, इतका सस्ता पुढारी तुम्हाला जालन्यात कोणी सापडेल का? मला सांगा तुम्ही. पण आता मला पाळलं तर पाळलं, जाऊ द्या, मी घेतो सहन करून. यायला तरी नका पाडू, यायला निवडून द्या. उगाचच काही शंका काढते, काही भानगडी काढते. माणूस पाहायचा नाही, कमळाचं फुल पाहायचं. कमळाचं फुल काय करायचं माणसाची? तुम्हाला तुम्ही माणूस न पाहता खासदार निवडून द्याला की नाही? मला सांगा बरं. तुम्ही द्याला की नाही खासदार निवडून? माणूस न पाहता आला का तो? अजून 2 वर्षे झाले 2 लाख रुपयाचं काम जालन्यावाल्या. हो तुम्हाला नाही रे, माझ्या तोंडाला फेश होतो. मग कामं सांगू मी परवा सांगितलं सभेत, मी 10 कामं सांगतो, 10 बोर्ड लावतो. खासदार साहेब 2 तरी बोर्ड लावून दाखवा. पत्रकारांना विचारलं, दानवे साहेबांनी तुम्हाला चॅलेंज केलं की मी 10 बोर्ड लावतो, तुम्ही 2 लावा. काय उत्तर दिलं पाहिलं? व्हॉट्सअपला पाहिलं, तुम्ही फेसबुकला. मला बी 35 वर्ष होत्या, मग मी बी बोर्ड लावतो. अरे कमालच झाली, बोर्ड लावतो.
35 वर्ष उद्या. मग मी परवा माऊलीचा मतदार कोणता ते वार्ड आपला माऊलीचा 13 वार्डात गेलो. मग मी पुन्हा सांगितलं सोडा माझे 35 वर्ष, सोडा मग मागचे कामं. आजपासून नाही 15 तारखेपासून निकाल लागल्याच्या बाद या खासदारांना मला सांगाव की पुढच्या वर्षापर्यंत मी हे करतो आणि तुम्ही हे करा, कामं वाटून द्या. मी कोणीच नाही तरी मी कामं करून आणतो. कोणी पहा, मी खासदार नाही, मी आमदार नाही, मी गावचा सरपंच नाही, मी काम करू. माझं चॅलेंज आहे खासदाराला. माझ्या तुम्ही चॅलेंज करा मला. हे 2 कामं आहेत, एक तुम्ही करा आणि एक मी करा. जो हटन त्याने ठेवून कान धरून बशा मारो वाद. याच्यापेक्षा काय सांगा तुम्हाला. 2 वर्षात ना पठ्ठ्या आला ना पठ्ठ्या गेला. त्याला म्हणा 2 वर्षात एक काम कर, तुझ्या फंडातून गुलाल आण आणि दिल लावून साड्याच्या कपाळाला. काय कमाल आहे तुमची कमाल आहे, पण कमाल आहे तुमची. असे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता. अरे मी सारं आयुष्य घातलं याच्यात लोकांमध्ये. लोकांच्या समस्या मला माहिती आहे, जालन्याच्या समस्या मला माहिती आहे. त्यामुळं आता नव्यानं काही करायचं नाही. माणूस कोण आहे याच्याकडे पाहूच नका. हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, हा गोरा आहे, तो काळा आहे, तो उच्च आहे, तो बुटका आहे, काय ते नाही नाही. कमळ कमळ कोण कोण कमळाला मतदान करणार जरा वरात करून दाखवा मला. अरे तुम्ही तर म्हणजे जरा वातावरण खराब आहे. दोन्ही हात वर, मी एकच सांगले, 2 हात वर केले. हा जोशात आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गरिबाची कैवारी आहेत. गरिबाची कैवारी आहेत. गरिबी त्यांना पाहिले. मोदीजीचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा करायचे, दामोदरदास मोदी, आणि मोदी रेल्वे स्टेशनवर चहा द्यायचे. सारे गरिबीच्या झाडात त्यांना पाहिले पहा. आणि त्यांच्या विरोधात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येईल. त्याला काय गरिबी माहिती आहे. त्यांना तर असं वाटतं की हो मोदी गरिबाचा प्रधानमंत्री झालाच कसा. माझी आजी प्रधानमंत्री होती, माझा आजा प्रधानमंत्री होता, माझा बाप प्रधानमंत्री होता, मी व्हायला पाहिजे तो. हा कस काय झाला. झोपतच नाही राहते, या गाव त्या गाव त्या गाव त्या गाव. मी 20 वर्ष त्या संकाडे पार्लमेंटमध्ये राहुल गांधी संघ. काय सांगा, एक एकटा राहतो मला आता. जळून पाहिले मी. मोदीची बरोबरी करू शकतो का. मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला. 14ला मोदी निवडून आले. 14च्या अगोदरचा काळ आठवा, 14च्या नंतरचा काळ आठवा. ते प्रधानमंत्री झाले. मला फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचं मंत्री केलं. केंद्रात मंत्री जालन्याचा, अन्न नागरी पुरवठा मंत्री. मला मोदीजीनं सांगितलं आपल्या देशात नागरिक किती आहे मोजा. 2011च्या जनगणनेनुसार आपल्याकडे 125 कोटी होते. मला म्हणले याच्यातले गरीब किती शोधा. मला या अवघड आता गरीब शोधणं. श्रीमंत कोण कोण आहे वर हात करा बरं या बैठकीत. श्रीमंत कोण कोण आहे. एक आई दिसती बा, हा एक आहे, आणि ते बी भाजपच्या रुमाल गळ्यात येतोय. श्रीमंत कोणी आहे का. गरीब कोण कोण आहे वर हात करा बरं जरा. गरीब कोण कोण आहे हे बघा.